कामगार विरोधी भाजपच्या मोदी सरकार फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी असुरक्षित कंत्राटी, असंघटित आणि संघटित खासगी सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यासाठी कामगार संघटना कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले। गेली 25 वर्ष कामगारांच्या जगण्याचा मानवी हक्क नाकारून देशात खासगीकरण, उदारीकरण सुरू आहे। त्या नावाखाली बड्या उद्योगपतींनी कंत्राटी कामगार नावाची एक अर्धगुलामीची पद्धत राबविण्यास सुरुवात केली आहे। वर्षानुवर्ष नियमित उत्पादनाचे काम करून देखील कंत्राटी कामगारांना सेवेची, वेतनाची, वृद्धपकाळाची कोणतीही सुरक्षा उपलब्ध नाही। श्रमिकांना असुरक्षित कंगाल करून संपत्ती अगणित पटींनी वाढवावी हे या धनिक वर्गाचे तत्वज्ञान असून त्यावरच देशातील उद्योगपती आपले साम्राज्य उभं करत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय। आज देशभर संपूर्ण कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जे वर्षभरापूर्वी सरकारने जे कायदे केलेले आहेत ते कामगार कायदे असे केले की पूर्वीच्या सरकारचे जे कामगार कायदे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्यांच्या हिताचे करा अशी कामगार संघटनांची मागणी होती। नेमकं मोदी आणि फडणवीस सरकारने त्याचं उलटं करून जे 51 कायदे अस्तित्वात आहेत ते 4-5 कायद्यामध्ये ते कायदे करायचे आणि कामगारांना त्या कायद्यापासून, त्या अधिकारापासून वंचित ठेवायचं आणि भांडवलदारांना त्याच्यामधून मुक्त प्रवेशद्वार द्यायचं की जेणेकरून कामगारांना संघटना स्वातंत्र्याचा अधिकार राहणार नाही, त्यांचा किमान नोकरीचा अधिकार राहणार नाही किंवा त्यांना संघटनेमध्ये येऊन आपला अधिकार मागण्याची सुद्धा परवानगी राहणार नाही। अशा प्रकारचे बदल करून कामगार वर्गाला देशोधडीला लावण्याचं कारस्थान या सरकारने केलं। त्या विरोधामध्ये आज देशभर हे चले जाव क्रांती दिनाच्या निमित्तानं निदर्शनं आणि धरणं आंदोलन होत आहेत, सत्याग्रह होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज पुण्यामध्ये हे आहे आणि हेही 2 सप्टेंबरला जो संप सगळ्या कामगार संघटना कृती समितीने जो देशभर ठरवलेला आहे ते सर्व कामगार संघटना 2 सप्टेंबरचा संप 100% यशस्वी करतील। त्याच्यासाठी पुण्यामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामधल्या MIDC मध्ये फिरून एक रथाच्या माध्यमातून संघर्ष रथ तयार करून जनजागृती करून हा संप यशस्वी करून या सरकारला चले जावचा इशारा देण्यासाठीचा या आजचा कार्यक्रम आणि पुढचा 2 सप्टेंबरचा कार्यक्रमाची सार्वजनिक वितरण प्रणाली देखील मोडीत निघत आहे। महागाई अभूतपूर्व वेगाने वाढतीये। या सर्व गोष्टींमुळे कामगार संघटना संयुक्त वृत्ती समितीतर्फे आंदोलन करण्यात आलंय।